नमस्ते. मी काडसिद्धेश्वर स्वामीजी, सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ, आपणा सर्वांना आमंत्रण देण्यासाठी मी आता उपस्थित आहे. सिद्धगिरी मठावर म्हणजे कणेरी मठावर तारीख 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय स्तरावरील कारागिरांचा एक महामेळा आयोजित केलेले आहे. सिद्धगिरी कारागीर महाकुंभ म्हणून खूप साऱ्या गोष्टींची इथे महासंगम आहे. कारागिरांच्या महासंगमासाठी आपण सर्वांनी जरूर पाहायला यावं. आणि त्याबरोबरच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सुंदर, आपल्याच भागातील कोल्हापूर भागातील आहेत आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा काही कलाकार मंडळी येणार आहेत आणि त्याचाही लाभ घेण्यासाठी आणि खाद्य महोत्सवही आपण आयोजित करतो आहोत. त्याचाही स्वाद घेण्यासाठी आपण जरूर कणेरी मठावर 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जरूर भेट द्यावं. हीच आपल्या सर्वांसाठी आमंत्रण आहे. नमस्कार. करवीर तालुक्यातील परिते गावची दरवर्षी चैत्र महिन्यात 3 दिवसीय यात्रा असते. यात्रेच्या प्रारंभी ग्रामस्थ प्रथेप्रमाणे वाडी रत्नागिरी इथल्या श्री ज्योतिबा मंदिरात जाऊन पूजाविधी करतात. त्यानंतर सासनकाठी प्रदक्षिणा काढून गावी परत येतात. त्यानुसार ग्रामस्थ रविवारी 22 मार्च रोजी ज्योतिबा डोंगरावर गेले होते. यावेळी सासनकाठी प्रदक्षिणा सुरू असताना परिते इथल्या भाविकांना पुजाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारित झाला होता. त्यावेळी परिते ग्रामस्थांनी माफी मागून प्रकरणावर पडदा टाकला होता. मात्र पुजाऱ्यांनी परितेमधील भाविक मद्यपान करून मंदिरात आल्याचा आरोप केला. यामुळे भाविकांची नाहक बदनामी केल्याचा आरोप करत परिते ग्रामस्थांनी याचा निषेध म्हणून 1 दिवस गावबंद आंदोलन केलं. त्यानंतर भाविकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यानुसार परिते आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ दसरा चौकात एकवटले. दसरा चौकातून या मूकमोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात पुजारी हटाव असे फलक घेऊन महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. मोर्चात पुजारी हे भाविकांना मारहाण करत असल्याचे फलक देखील होते. मुजोर पुजाऱ्यांची हकालपट्टी होईपर्यंत हा लढा सुरू राहील असा इशारा परिते सरपंच मनोज पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिलाय. गेल्या रविवारी 22 मार्च रोजी आमच्या यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशी ज्योतिबा येथे सासनकाठी पूजनाला गेलो असता तेथील पुजाऱ्यांनी जो काही अमानुष हल्ला आमच्या गावच्या भाविकांवर केला त्याच्या निषेधाचा मोर्चा म्हणून आज आम्ही दसरा चौकपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चाद्वारे त्यांना एक निवेदन देत आहोत. या निवेदनाचं स्वरूप असं असेल, या ज्योतिबाला लीन होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातनं, जिल्ह्यातनं किंवा आपल्या आसपासच्या भागातनं बरेचसे भाविक श्रद्धेने येत असतात आणि तेथील मुजोर पुजारी अशा पद्धतीची मारहाण आणि अशा पद्धतीची वागणूक त्यांना तिथं देत असतात. आणि ही घटना फक्त आमच्या गावच्या लोकांच्या बाबत घडली असं दिसत नाही. ज्या वेळेला आम्ही हा निर्णय आवाज उठवण्याचा घेतला त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की याचे बळी फक्त आमचे गावकरी ठरलेले नाहीत, पण महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं येणारा प्रत्येक सामान्य भाविक या असल्या मुजोर प्रवृत्तीचा बळी ठरलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आज हा मोर्चा निघतो आहे. पण याच बरोबरीनं तिथल्या प्रवृत्तीचा विनाश व्हावा आणि तिथल्या अशा मुजोर प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांना तिथून हटवावं या प्रमुख मागणीसाठी आम्ही हा लढा कायम सुरू ठेवत आहोत. चुकीचा प्रकार घडला आहे. याच्यामध्ये जो कोण दोषी पुजारी आहेत त्या व्हिडिओमध्ये जे दिसतात आणि पोलिसांकडनं चौकशी झाल्यानंतर जो काही पुढे नावं येतील त्या पुजाऱ्यांवरती प्रशासनानं कठोर कारवाई केली पाहिजे. आणि त्याचबरोबर कालच आदरणीय मुश्रीफ साहेब असतील आणि आंबेडकर साहेबांना, मी असेल, सरपंच साहेब असतील, ग्रामस्थांनी आम्ही काल भेटून झालेला प्रकारे त्यांच्या कानावर घातलेला आहे. आमची त्या दोन्ही मंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना हीच मागणी असणार आहे की ही जी सखोल चौकशी करावी आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आळ घालून ह्या पुजाऱ्यांवरती निर्बंध आणायला पाहिजे.
यावेळी मुजोर आणि गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करावी आणि पंढरपूरच्या धर्तीवर गरजेपुरत्या मोजक्या पुजाऱ्यांची पगारी नेमणूक करण्यात यावी, मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, आर्थिक व्यवहारातून देवदर्शनाची व्यवस्था तात्काळ बंद करावी, प्रशासनानं ठेवलेल्या दानपात्राव्यतिरिक्त इतर सर्व देणगीपात्र त्वरित हटवण्यात यावीत आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं. मोर्चात शेतकरी सेनेचे सचिव जनार्दन पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित पाटील, तंटामुक्तचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, भोगावती साखर कारखान्याचे संचालक सुनील कारंडे, विलास पाटील, आशुतोष पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, एकनाथ पाटील, अमर पाटील शिंगणापूरकर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, रंजनाताई पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.